साड्यांची महाराणी स्वामिनी घेऊन येत आहे दिवाळी मसाला मिक्स धमाका। धनत्रयोदशी पासून भाऊबीजेपर्यंत स्वामिनीच्या YouTube चॅनल वरून ऐकायला विसरू नका। दिवाळी मसाला मिक्स धमाका। आमच्या स्वामिनी सारीज पुणे या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी। नमस्कार मंडळी, यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, पुण्यातील कुमठेकर रोडवरील साड्यांची महाराणी स्वामिनी या दुकानाचे मालक रियाजभाई उर्फ अब्बूजी आपल्याशी गप्पा मारायला इथे आले आहेत। अब्बूजी, मागच्या एपिसोडमध्ये आपण ऐकलं की 70 वर्ष चालू असलेलं साड्यांचं दुकान अचानकपणे तुमच्या वडिलांनी बंद केलं आणि त्यानंतर अचानक हॉटेल व्यवसाय चालू केला। तर ह्या नवीन व्यवसायात तुमचं मन रमलं का? मी हॉटेल सुरू केलं, खूप पॉश हॉटेल बनवलं, फर्निचरला खर्च केले, सर्व नवीन नवीन आणलं आणि पण मला तिथे काम करायचं बरं नाही वाटत होतं। तरी मी जात होतो, असं नाही की नाही, परंतु काही दिवसानंतर मला इतकं वाईट वाटलं। सकाळी 5, 5:30 ते रात्री 12-1 वाजेपर्यंत तिथे बसायचं। बरोबर। आणि नवीन नवीन व्यवसाय होता, तर काय इतकी माहिती पण नव्हती। कुठं भाजी संपली, कुठं दूध संपला, कुठे हा, आणि ते डोका चालायचंच नाही काय करायचं। म्हणून माझा निर्णय असा होता की हॉटेल जे आहे भावानीच चालवावी आणि मी आपलं नोकरी केली तर माझा चालू शकतो। अच्छा, म्हणजे मन कुठेतरी पुन्हा एकदा साड्यांच्या दुकानांकडेच जात होतं। हां, माझ्या मनात पहिल्यापासून असा होता की हे आजोबाचा जे धंदा आहे, वडिलांचा धंदा आहे, त्यांनी इतकी वर्ष काम केले आणि मार्केटला आपला नाव पण चांगला आहे, माल कुणीही देईन आपल्याला, आपण हे साडीचाच धंदा करू, माझ्या मनात असा होता। परंतु वडील मोठे भाऊ वगैरे म्हटले नाही नाही, तू हॉटेलात राहा। हॉटेलात मला इतका वाईट वाटायचा, सकाळी 5 वाजेपासून संध्याकाळी रात्री 12-1 वाजेपर्यंत मला काम करावं लागत होता। टेबल साफ करायचे, कप बशी उचलायचे, सर्व मला ते अजिबात आवडत नव्हता। तरी मोठे लोकांचं बोलणं आहे म्हणून मी थांबलो 2-4 दिवस। मग मी म्हटलं नको, हे मी करणार नाही, मी कुठेतरी नोकरी करतो। बरं, पण मग तुमच्या या निर्णयाचं स्वागत केलं वडिलांनी का विरोध केला? विरोध तर खूप सगळे लोकांनीच केला की नोकरी का करायची। मी म्हटलं आता नवीन साडीचा धंदा करायचा म्हणजे भांडवल पाहिजे, तरी आपल्याला शिकायला मिळेल असा दुकानात आपण काम करूया का आपल्याला जास्त शिकायला मिळेल। म्हणून मी म्हटलं नाही, मी उद्यापासून नोकरी धरणार कुठेही जाऊन, आणि मी घरातून हे बोलून निघून आलो। तर श्रोते हो, अशा पद्धतीने अब्बूंनी साड्यांच्या दुकानात नोकरी करायची परवानगी तर मिळवली, पण मग पुढे नक्की काय काय घडलं हे जाणून घेण्यासाठी भेटूयात यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमाच्या पुढील भागात। नमस्कार। साड्यांची महाराणी स्वामिनी घेऊन येत आहे दिवाळी मसाला मिक्स धमाका। धनत्रयोदशी पासून भाऊबीजेपर्यंत स्वामिनीच्या YouTube चॅनल वरून ऐकायला विसरू नका। दिवाळी मसाला मिक्स धमाका। आमच्या स्वामिनी सारीज पुणे या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी।